विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सुहास बाबर रिंगणात उतरणार, उमेदवारी मिळवणार अशा चर्चा सुरुवातीला होत होत्या, पण टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचे उद्घाटन, बस स्थानकाचे नूतनीकरण या कामांचे उद्घाटन घेऊन निवडणुका कधीही जाहीर होतील अशी परिस्थिती असताना योग्य वेळ साधत सुहास बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या पुढे 2 पावले असल्याचे दाखवून दिले. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमात प्रत्यक्षात काहीच कमी जाणवली नाही. कमी जाणवली ती फक्त स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचीच. प्रत्येकाला मनोमन वाटत होते आपले अनिल भाऊ आज पाहिजे होते. ज्या पद्धतीने अनिल भाऊ असताना मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, अगदी तसाच किंबहुना त्याहीपेक्षा मोठा कार्यक्रम युवा नेते सुहास बाबर यांची उपस्थितीत झाला. तेच कार्यकर्ते, तोच उत्साह, तोच जोश पाहायला मिळाला. उमेदवारी मागायला सुद्धा मुख्यमंत्र्यांना संधी दिली नाही. तुडुंब भरलेली गर्दी पाहूनच आपोआप उमेदवारी फायनल झाली. या कार्यक्रमाच्या आयोजनाने तमाम मतदारसंघाला आपला नेता काय ताकदीचा आहे हेही समजले. सुहास बाबर यांनी हजारो कोटींचा निधी आणून तमाम मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले आणि आचारसंहितेच्या अगोदर प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना आणून त्यांनी मैलाचा दगडच गाठला. मुख्यमंत्र्यांसमोरही प्रचंड जनसमुदायासमोर त्यांनी अगदी सहजतेने केलेले भाषण त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवून देते. मतदारसंघात प्रचंड उत्साहाने भारावलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाची चर्चा ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी विरोधकांवर अजिबात टीका केली नाही. आपण काय केले आणि भविष्यात काय करणार आहे हेच ठासून सांगितले. आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील आणि त्यांची जोडी किती घट्ट आहे हेही मतदारसंघाला दिसले. मुख्यमंत्र्यांनीही प्रचंड आत्मविश्वासाने बोलताना स्वर्गीय अनिल भाऊंनंतर मी सुहास बाबर यांच्याबरोबर ताकदीने असल्याचे सांगितले. मतदारसंघातील जबरदस्त संपर्क, परफेक्ट नियोजन आणि मतदारसंघाबद्दलची तळमळ याद्वारे सुहास बाबर यांनी मैदान मारायचेच या एकाच निश्चयाने मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाने आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली, एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. ह्या योजनेचा साहेब काही घटना पाठीमागच्या सांगणं माझं नैतिक कर्तव्य समजतो. साहेब अनिल भाऊ सरपंच पदापासून ह्या कारकिर्दीपर्यंत, आमदारकीपर्यंत पोहोचले. 1992-93 साली ही योजना त्यांनी पहिल्यांदा प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न केला. 95ला सरकार बदललं, भाऊंचा पराभव झाला होता, पण थोडंसं त्यावेळेला युती शासनानं ह्या योजनेला मान्यता दिली आणि काम सुरू झालं. 1999ला पुन्हा भाऊ आमदार झाले. ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न अनिल भाऊ करत होते, पण 2004 पर्यंत थोडंफार काम त्या ठिकाणी झालं. तत्कालीन राज्यपाल महोदयांना ह्या ठिकाणी योजना दाखवण्यासाठी आणली. त्यांनी ती योजना तुमच्या अनुशेषाच्या मुद्द्याच्या बाहेर घेऊन थोडेफार 212 कोटी रुपये त्यावेळेला दिले, पण ती पूर्णत्वास गेली नाही. आणि 2004ला अनिल भाऊंचा दुर्दैवानं पराभव झाला. त्या योजनेचं काम 2004 पासून रखडलं गेलं. या योजनेची टिंगल केली गेली. दिव्य स्वप्न असलेल्या योजनेला दिवा स्वप्न म्हटलं गेलं आणि लोकांना पटवून देऊन अनिल भाऊंचा पराभव झाला. 2004 ते 2009 आमदार नसताना अनिल भाऊ त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिले. आणि 2009च्या विधानसभेला साहेब आम्ही पुन्हा अपील केलं लोकांना, पण ते मान्य झालं नाही. आणि काही तांत्रिक कारणानं आणि टेक्निकल बाजूने कमी मतामध्ये अनिल भाऊंना त्यावेळेला पराभव स्वीकारला होता. साहेब त्यावेळेला मी राजकारणात नव्हतो. 2009चा ज्यावेळेला पराभव झाला त्यावेळेला मी स्वतः भाऊंना म्हटलं की हे पाणी वगैरे मान्य नसेल तर आपण यातनं बाहेर पडूया, थांबूया. भाऊंनी दुसऱ्या दिवशी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं, एका साध्या गावचा सरपंच होतो म्हटलं, त्या सरपंच पदापासून पंचायत समितीचा सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सभापती ते आमदार, इथंपर्यंत ह्या सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादावर मी इथंपर्यंत येऊन टेपलोय. मी लोकांना शब्द दिलाय, मी लोकांना एक स्वप्न दाखवले, ते पूर्ण केल्याशिवाय अनिल बाबर स्वतःचा देह त्यागणार नाही. ती भूमिका त्यांनी मांडली.
2009च्या पराभवानंतर साहेब मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला. साहेब मला पाण्याचं महत्त्व अजिबात नव्हतं. 2012 साली जेव्हा मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम करायला लागलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला या पाण्याची जाणीव झाली. 2012 ते 15 पर्यंत साहेब मी स्वतः 200 टँकरनं साहेब पिण्याचं पाणी ह्या मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला. तालुक्याला आटपाडीला वेगळाच विषय होता आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जाणीव झाली. 14 साली आम्ही लोकांना अपील केलं, लोकांनी मान्य केलं आणि 2014 साली अनिल भाऊ त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. साहेब पुन्हा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं. आपण सर्वजण एकत्र होता. मी आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत पण मला हे सांगणं माझं कर्मप्राप्त आहे. मी ते सांगणं थोडंसं महत्त्वाचं आहे. सुरेश भाऊ 2002 साली विधानसभेमध्ये वाद झाला होता. विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार चालू होतं आणि विदर्भाची बाजू देवेंद्र फडणवीस साहेब मांडत होते आणि पश्चिम महाराष्ट्राची बाजू अनिल भाऊ मांडत होते. सभागृह त्यावेळेला तहकूब करण्यात आलं होतं. 14 सालचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेला फडणवीस साहेब सीएम झाले त्यावेळेला भाऊ प्रेशराईज झाले होते. भाऊ मला म्हणले अरे आपण लोकांना शब्द दिलाय पण विदर्भाची बाजू मांडणारा मुख्यमंत्री झाला, आपल्या योजनेचं अनुशेषाचं कसं होणार. पण सुरेश भाऊ ज्या दिवशी पहिली मिटिंग टेंबूची झाली टेंबूचं सगळं सविस्तर भाऊनी त्यांच्या पुढे मांडलं. एका क्षणामध्ये फडणवीस साहेब म्हणले बाबरसाहेब किती पैसे लागतायत. भाऊ म्हणले 1200 कोटी तर लागतील, देऊन टाकले म्हणले. आणि साहेब म्हणले अनुशेष, त्या अनुशेषाचं माझं मी बघतो म्हणले. आणि या युती सरकारच्या काळामध्ये 14 पासून 19 पर्यंत त्या ठिकाणी प्रचंड मोठं काम झालं आणि खऱ्या अर्थानं 5व्या टप्प्यापर्यंत असलेली योजना ही पूर्णत्वास गेली. आणि 2017 साली जी वंचित गावं राहत आहेत त्या वंचित गावांचा नकाशा एक भाऊनी तयार केला. ज्या गावाला पाणी जातंय त्याला हिरव्या स्केचपेननं रंग दिला आणि ज्या गावाला पाणी जात नाही त्याला लाल स्केचपेननं रंग देऊन ती योजना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या पुढे ठेवली. त्यांना सांगितलं ह्या लोकांना पाणी द्यावं लागते आणि 6व्या टप्प्याचा जन्म 2017-18 साली त्या ठिकाणी 6व्या टप्प्याचा जन्म झाला. तत्वता मान्यता झाली पण दुर्दैवानं परत सरकार बदललं गेलं. साहेब 2.5 वर्ष तुमच्यावरती अन्याय झाला त्याच्यापेक्षा कैक पटीने अन्याय या मतदारसंघावरती झाला आणि हा मतदारसंघ आमचा 10 वर्ष मागे ढकलण्याचा प्रयत्न झाला. या योजनेला सुरुवात केली नाही. साहेब जगाच्या इतिहासामध्ये नोंद घेतली असा उठाव तुम्ही केला आणि त्या उठावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपले अनिल भाऊ होते. हे फक्त 6व्या टप्प्याच्या टेंबूच्या पाण्यासाठी होते. त्यांनी कधीच तुम्हाला मंत्रिपद मागितलं नाही पण ह्या 6व्या टप्प्याचं मला काम करून दिलं पाहिजे. आणि साहेब या मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेब आणि तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो की शिंदे साहेब तुम्ही नसता तर हे 6व्या टप्प्याचं काम कधीच झालं नसतं आणि 40 गावं आमची अशीच त्या ठिकाणी पाठीमागे पडत राहिली असती. मी तुमचं मनापासून या ठिकाणी अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. साहेब आज ही समोर बसलेली सगळी मंडळी ही अशा परिस्थितीमध्ये भाऊ नसताना ही सगळी मंडळी पहिल्यांदा एकत्र आलेत. मी साहेब तुम्हाला एवढंच आठवण करून देणार आहे की गेल्या 8 महिन्यापूर्वी अनिल भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. ज्या वेळेला 6व्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता होती त्यावेळेला देसाई साहेब त्याचे साक्षीदार आहेत. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक चालू होती. अनिल भाऊ खुर्ची टाकून बाहेर बसले होते आणि 9 नंबरला विषय होता. 9 नंबरला विषय आल्यानंतर देसाई साहेबांनी तुम्हाला आठवण करून दिली की अनिल भाऊंचा विषय आहे आणि तुम्ही एका सेकंदात सांगितलं मान्यता देऊन टाकलेल्या 6व्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यतेला. अशी ही झालेली सुरुवात. त्या दिवशी तुमचा सगळ्यांचा सत्कार भाऊनी केला, काही अधिकाऱ्यांचा सत्कार भाऊनी केला आणि कार्यकर्त्यांना भाऊ भेटल्यानंतर भाऊनी एवढंच सांगितलं अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या. ज्या वेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की अनिल भाऊ मंत्री व्हावेत त्यावेळेला भाऊनी असं सांगितलं की मी जो शब्द दिला होता त्या शब्दातनं अनिल बाबर उतराई झालाय. आता कशाची मला अपेक्षा नाही. आई गेल्यानंतर माझे वडील खचले होते साहेब पण त्याच्यापेक्षा जास्त मीन माझा भाऊ खचलो होतो. आमच्याकडे बघून त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. आई गेल्यानंतर 2 महिन्यात त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की जिच्यासाठी करायला पाहिजे होतं कदाचित आमदार म्हणून मी यशस्वी ठरलो असेल पण मी नवरा म्हणून यशस्वी ठरलो नाही. मी कधी पिक्चरला गेलो नाही, कधी जेवायला गेलो नाही, कधी फिरायला गेलो नाही. माझं दुर्दैव असं की मी कधी तिला वेळेत दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो नाही. तिच्यासाठी मी काही करू शकलो नाही. आता इथून पुढं मी तुमच्यासाठी काय करेन ही अपेक्षा मनामध्ये बाळगू नका. जेवढं मला देवानं आयुष्य दिलंय ते उर्वरित आयुष्य समर्पित भावनेनं लोकांसाठी जगण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी त्या 1.5 वर्षामध्ये तसंच केलं आणि टेंबू योजनेचा 6वा टप्पा मंजूर झाल्यानंतर साहेब 15 दिवसात अनिल भाऊ आम्हाला सोडून गेले. साहेब 2014 ते 19
तुम्ही सुद्धा मंत्री होता, त्यावेळेला अनिल भाऊंचे तुमचे संबंध एवढे दृढ नव्हते, पण 19 नंतर 24 पर्यंत साहेब तुमचे अनिल भाऊंचे संबंध अतिशय दृढ झाले. नियतीच्या मनामध्ये निश्चितपणे काय डाव असतात. ज्या वेळेला अनिल भाऊंना आणि माझ्या आईला माझ्याकडून खेचून घेतलं, काढून घेतलं, प्रचंड मोठा संकट हे आमच्या कुटुंबावरती आलं होतं. जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित होत असताना साहेब जे कुटुंब आम्ही आज तुमच्या पुढे उपस्थित आहे, एवढ्या ताकदीनं जे करतोय, हे सगळं करतोय, हे समोर बसलेल्या मायबाप जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला, धीर दिला म्हणून आम्ही हे सगळं करतोय. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन साहेब तुमच्या बाबतीत एक मन आहे की अनाथांचा नाथ एकनाथ आहे, आणि देवानं मला त्याच भूमिकेत आणून ठेवलं साहेब. अनाथ केल्यानंतर राजकारणामध्ये टिकण्यासाठी जी मदत करायला पाहिजे होती ती प्रचंड नाथ बनून तुम्ही आला, आणि तुम्ही आम्हाला ह्या मतदारसंघाला प्रचंड मोठी ताकद देण्याचा प्रयत्न केला. साहेब भाऊ गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की ह्या कुटुंबाचं कसं होणार, राजकारणाचं कसं होणार, पार्टीचं कसं होणार. पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो साहेब, माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाती त्याला जन्मजात मिळत असतात. आई वडील, भाऊ बहीण, चुलते मावशी, काका, मामा मामी हे सगळे जन्मजात मिळतात. काही नाती अशी असतात की त्याला मिळवावी लागतात. तो नाता असा आहे की मित्राचं नातं आहे साहेब. मी मित्र म्हणून अनेक लोक मिळवलेत. राजकारणामध्ये काम करत असताना जे जे मला जोडले गेलेत ते मित्र म्हणून जोडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. पण त्याच्या पुढे जाऊन साहेब मला जे माणसं मिळालेत, मला जे शक्ती मिळाले, ते अनिल भाऊंच्या उपकारामुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं, माझ्यावरती प्रेम करणारे, भाऊंच्या नंतर ही समोर बसलेली सगळी आम जनता, अनिल भाऊंच्या पार्टीचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते. साहेब राज्याच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल की वडिलांच्या पश्चामध्ये एखाद्या मुलाला स्वीकारताना पार्टी एवढ्या ताकदीनं प्रेम करते. आज ही सगळा अनिल भाऊंचा ज्येष्ठ माणूस, सगळे युवक सहकारी अतिशय प्रामाणिकपणे या विधानसभेला यश मिळावं म्हणून ताकदीनं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतायत. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो साहेब, मी आजही विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केलेला नाही. तुम्ही येण्यापूर्वी काय लोक भाषण करत असताना भावी 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 म्हणून सांगत होते. मी त्यांना येऊन सांगितलं, राजकारणातला सगळ्यात धोकादायक शब्द कुठला असेल तर तो भावी. भावी काय म्हणू नका म्हटलं. राजकारणामध्ये काय होणार आहे मला माहित नाही, पण सुहास बाबर अशा कुटुंबात जन्माला आलाय की आणि वडिलांच्या पश्चामध्ये जसे माझे वडील जगले होते त्याच तोषानं तुम्हाला मी सांगतोय, हा अनिल भाऊंच्या मुलाचा तुम्हाला शब्द आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जसे भाऊ जगले होते तसंच जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न, तुमच्यासाठी जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. माझे वडील स्ट्रेचरवरती असताना सुद्धा साहेब काम करण्याचा प्रयत्न करत होते. 8 तासानंतर काय घडणार आहे माहीत नव्हतं, पण शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. मी साहेब जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होत असताना मला अध्यक्षपदाची ऑफर होती. काँग्रेस राष्ट्रवादी मला अध्यक्ष करणार होते. त्या दिवशी धैर्यशील दादा मी हवेत होतो. मी झोपू शकलो नाही रात्री, कारण उद्या सकाळी मला लाल दिवा मिळणार होता. माझ्या वडिलांनी तात्काळ भाजपला पाठिंबा जारी केला आणि सांगितलं एकाच अटीवर कुठलंही पद देऊ नका, पण टेंबूचं काम माझं पूर्ण झालं पाहिजे. ह्या एका अटीवरती आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी मान्य केला, मला उपाध्यक्ष केलं. ज्या दिवशी निवडी झाल्या त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला कानात येऊन सांगितलं की खालचं चेंबर घ्यायचं. खालचं म्हणले, वरचं घ्यायचं नाही. उपाध्यक्ष चेंबर दुसऱ्या मजल्यावरती होतं. अतिशय प्रशस्त चेंबर सोडून मला खालचं चेंबर घ्यायला सांगितलं. सगळ्यांनी मला येऊन त्या खुर्चीवरती बसवलं. वडील माझे आले नाहीत. ज्या वेळेला आले तेव्हा त्यांनी मला कानात सांगितलं, खालचं चेंबर काय घ्यायला याला कळलं का? म्हणलं कळलं नाही मला काय घ्यायला, कारण खालचं चेंबर एकदम साधं चेंबर होतं. काम करत असताना, खुर्चीवरती बसत असताना, सही करत असताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची, आपला बाप या खुर्चीवरती बसला होता म्हटलं. ती शिकवण मला आहे. त्यामुळं 10 वर्ष काम करत असताना एकही चुकीचं काम साहेब मी त्या ठिकाणी केलेलं नाही आणि कधीच करणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जी शिकवण मला अनिल भाऊंची ते तत्व घेऊन काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. मला खूप मोठी संकट साहेब या 8 महिन्यामध्ये आली. भविष्यामध्ये सुद्धा खूप मोठी संकट येतील. राजकारण गृहीत धरून जाणारा माणूस मी नाही, पण आई वडील गेल्यानंतर मात्र एक गोष्ट आहे, उद्याची काळजी करायला सोडून दिले. निकालाची सुद्धा मी काळजी करत नाही. आजचा जो दिवस दिलाय तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं आणि आपल्या वडिलांनी घालून दिलेला आदर्श जो लोकसेवेचा आहे तो आयुष्यभर चालवायचा, एवढं माफक काम इथून पुढे करण्याचं अभिवचन मी तुम्हाला निश्चितपणे देतो. अनेक लोकांनी साहेब ह्या 8 महिन्यामध्ये मदत केली. मी देसाई साहेबांना मुद्दाम काय म्हणतो की तुम्ही आमचा संकटकालीन मार्ग आहे. एसटीला एक पाठी असते संकटकालीन मार्ग. संकट आलं की पहिल्यांदा त्यांच्या दारात जातो आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतो. सुरेश भाऊंनी गेल्या 6 महिन्यामध्ये भाऊंच्या पश्चात खूप मोठी मदत केली. असाच आशीर्वाद साहेब
माझं धोरण एवढंच आहे, पाणी झाले कल्पनेच्या पलीकडं, पाणी झाल्यानंतर इतकी प्रचंड सुबत्ता आमच्या भागामध्ये आले, पिण्याचं पाणी टँकरनं देणारी माणसं आज ऊसाच्या क्षेत्रामध्ये अतिशय सक्षमपणे काम करतायत. याच्या पुढं काय करायला पाहिजे म्हणून अनिल भाऊनी जवळपास 10 नवे सबस्टेशन त्या ठिकाणी चालू केलेत. मतदारसंघातले प्रत्येक रस्ता त्या ठिकाणी चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पुढे जाऊन आरोग्य सेवासाठी साहेब आटपाडीला एक जिल्हा उपरुग्णालय चालू आहे, विट्याला उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे, प्रत्येक गावामध्ये उपकेंद्र मंजूर करण्याचा आणि RH मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे, हे विटा शहर, आटपाडी आणि खानापूर हे आमच्या बाजारपेठेचे मुख्य गाव आहेत. याला जोडणारे साहेब 2 मोठे रस्ते झालेत, नॅशनल हायवे 2 मंजूर झालेत, एकाचं काम झालं, एकाचं काम चालू होईल. सगळे हायवे स्टेट हायवे जोडलेत साहेब. 700 कोटी रुपये मला 142 किलोमीटरला हॅममधून मतदारसंघासाठी दिलेत. त्याचं काम काही दिवसामध्ये चालू होतंय. मला त्या मतदारसंघाला शाश्वत विकासाबरोबर काही नाविन्यपूर्ण साहेब, तुम्ही गदी माडगुळकरांच्या नावाने एक नाट्यगृह आटपाडीमध्ये 20 कोटीचं त्या ठिकाणी काम चालू आहे. मला तुम्हाला विनंती एवढीच करायची आहे, आमच्या विट्याचा मुख्य व्यवसाय साहेब गलाई व्यावसायिकांचा आहे, पोल्ट्रीचा आहे आणि यंत्रमागधारकांचा आहे. ह्या 3 व्यवसायाकडे साहेब आपण ताकदीनं लक्ष दिलं पाहिजे. गलाई व्यावसायिकांचा धंदा अडचणी देतोय साहेब, त्यांना प्रशासनाचा आणि पोलिसांचा त्रास होतोय, त्यासाठी तुम्हाला इथून पुढे मदत करावी लागेल. यंत्रमागधारकांसाठी साहेब सूतगिरण्यांना जसं अनुदान दिलं जाते तसं यंत्रमागांना अनुदान देणं खूप महत्त्वाचं आहे. साहेब तुम्ही यंत्रमागधारकांना त्या ठिकाणी लाईट बिलामध्ये अनुदान दिलंय, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि ह्या बाजारपेठा डेव्हलप व्हाव्यात म्हणून विट्याला, खानापूरला आणि आटपाडीला तुम्ही नवीन नळ पाणी पुरवठा योजनेला जवळपास 200 कोटी रुपये दिलेत. या सर्व कामांच्या बद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अपेक्षा साहेब एवढीच आहे की भाऊंच्या पश्चामध्ये 8 महिन्यामध्ये तुम्ही खूप ताकद दिले, असाच आशीर्वाद जसं धर्मवीर आनंद दिघेने तुम्हाला तुमच्या प्रसंगात साथ दिली तशीच साथ तुम्ही आमच्या कुटुंबाला, ह्या मतदारसंघातल्या आम जनतेला आणि अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांना अशीच साथ द्यावी अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही, असंच प्रेम असाच आशीर्वाद सगळ्यांनी ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.